अनेक पक्षांचे उमेदवार आज शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत, तर अनेक उमेदवारांना एबी फॉर्म न दिल्याने गोंधळ कायम। कुठे युती तर कुठे आघाडी, चित्र स्पष्ट होणार। आमचा पक्ष स्वतंत्र आणि सक्षम, काँग्रेसच्या मुंबईतील स्वबळाच्या नाऱ्यावर उद्धव ठाकरेंचं सूचक विधान। बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार, युगेंद्र पवार आज नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करणार, तर अजित पवारांच्या उमेदवाराची आज स्पष्टता होणार। जिथे शक्य तिथे युती, इतर ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा संभाजीनगरमधील कार्यक्रमातून पुनरुच्चार, तर भाजपच नंबर 1 चा पक्ष ठरेल, फडणवीसांना विश्वास। पुण्यातील पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणामध्ये मुठे समिती आज अहवाल सादर करणार। जमिनीच्या व्यवहारामध्ये गैरप्रकार झाल्यानंतर महानिरीक्षक राजेंद्र मुठेंची समिती स्थापन। मुंबई ठाणे नवी मुंबईला पुरवठा करणाऱ्या गेल कंपनीच्या सीएनजी गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड, रिक्षा टॅक्सी बसवर परिणाम, घरगुती पुरवठा सुरळीत राहणार, गॅस कंपनीचं आश्वासन। राज्यात पुन्हा थंडीची लाट, पश्चिम महाराष्ट्रामध्ये थंडीचा पारा 10 अंशांनी खाली, परभणी, धुळे आणि महाबळेश्वरमध्ये गारठा। नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता। आजच नितीश कुमार कॅबिनेट नंतर राजीनामा देणार। नव्या सरकारसाठी भाजपसोबत आजच बैठक, 20 तारखेला शपथविधीची शक्यता। रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी आज ईडी मुख्यालयात हजर राहणार। बँक फसवणूक प्रकरणामध्ये बजावलं होतं समन्स, ऑनलाईन पद्धतीने हजर राहण्यास दिला होता नकार। दिल्ली स्फोट प्रकरणी आणखी एका डॉक्टरला घेतलं ताब्यात, तर i20 कार खरेदी करणाऱ्या आमिर राशिद अलीला एनआय कडून अटक। डॉक्टर उमर सोबत मिळून स्फोटाचा कट आखल्याचा आमिरवर आरोप। वर्षभराच्या आतच बांगलादेशात पुन्हा हिंसाचार, शेख हसीना यांच्यावरच्या खटल्याच्या निकालाआधीच तरुणाईंचं राजधानीमध्ये हिंसक आंदोलन, देश पुन्हा अस्थिरतेच्या खाईत।